मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यात आला आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी शेतकऱ्यांकडून नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा कधी मिळणार आहे असा वारंवार प्रश्न विचारला जात आहे। नमो शेतकरी मास सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठीच असल्याने या दोन्ही योजनांच्या हप्त्यांचा कालावधी हा एकमेकांवर अवलंबून असतो। नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेसाठी पात्र असलेले शेतकरी हेच असतात जे पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी महाराष्ट्रातून पात्र ठरले आहेत आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातून 90 लाख पेक्षा जास्त शेतकरी हे पात्र झालेले आहेत। आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता राज्यातील 90 लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। कधी दिला जाणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सर्व शेतकऱ्यांना असे वाटत होते की 19 नोव्हेंबर 2025 रोजी जो काही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला त्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा वितरित होईल। परंतु महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची थोडी निराशा झाली, कारण की 19 नोव्हेंबर 2025 रोजी फक्त पीएम किसान सन्मान निधी योजनेचाच 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला। नमो शेतकरी योजनेचा जमा झाला नाही। खरे तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा पूर्ण झालेला आहे, तरी हप्ता आला नाही। त्यामुळे राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांची निराशा झाली आहे। आता सर्वांनाच हा प्रश्न पडला आहे की 19 नोव्हेंबरला नमोचा हप्ता आला नाही तर मग आता कधी मिळणार आहे, असा प्रश्न राज्यातील लाभार्थ्यांना पडलेला आहे। तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना निवडणुकीच्या कालावधीमध्ये मिळेल की नाही आणि मिळेल तर तो कोणत्या तारखेला मिळणार आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर जर तुम्ही सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येईल व कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर चला मित्रांनो, जाणून घेऊया की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता हा शेतकऱ्यांना कधी मिळेल। तर मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 7 हप्ते सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत आणि आता योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना जमा होणार आहे। परंतु निधीची तरतूद नसल्या कारणाने हा हप्ता ज्यावेळी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता जमा झाला त्यावेळी जमा होऊ शकला नाही। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणार हे नक्की, परंतु आता या हप्त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। सध्या मिळालेल्या माहितीनुसार आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 20 डिसेंबर पर्यंत दिला जाणार असल्याची शक्यता आहे। त्याचे कारण म्हणजे सध्या या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी केंद्र सरकारकडून राज्य सरकारने मागवलेली आहे आणि 90 लाख पेक्षा जास्त संख्या असलेले पात्र शेतकऱ्यांची यादी राज्य सरकारकडे आलेली आहे। 8वा हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारची नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण्याची पुढील प्रक्रिया ही सुरू होत असते आणि या प्रक्रियेत सर्वप्रथम पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलवर जाऊन नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी ही मागवली जाते। ही यादी प्राप्त झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून तात्काळ मंजूर केला जातो आणि त्यानंतर या निधी वितरणासाठी एक विशिष्ट शासन निर्णय देखील या ठिकाणी काढण्यात येत असतो। हा शासन निर्णय जारी झाल्यानंतर साधारणपणे 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा हप्ता जो काही आहे तो थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत असतो। सध्याची परिस्थिती बघता आणि प्रक्रियेनुसार नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे तो साधारणपणे 20 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होऊ शकतो, अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे। आता हा हप्ता कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे, जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता मिळालेला असेल अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला नसेल तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी नमोचा हप्ता देखील मिळणार नाही। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता आले असेल त्यांना कुठल्याही प्रकारे काळजी करण्याची आवश्यकता नाहीये। ते शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्यासाठी देखील पात्र असणार आहेत। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता सध्या नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता वितरण्यासाठी शासनाकडून प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। यादी देखील या ठिकाणी राज्य शासनाला प्राप्त झालेली आहे आणि आता निधी देखील या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। निधी उपलब्ध असल्याबाबतचा जो काही GR आहे तो आल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे आणि त्यासोबतच या ठिकाणी शासनाकडून नमो शेतकरी मास सन्मान निधी योजनेचा जो काही 8वा हप्ता आहे त्याची तारीख फिक्स झाल्यानंतर त्याबाबत देखील आपल्या चॅनलवरती याची अपडेट ही मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।